मित्रांनो नमस्कार. मी श्रीकांत देशपांडे. डिजिटल विज्ञान या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे. मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता 9वी विषय विज्ञान भाग 2 या विषयाची घटक चाचणी क्रमांक 2 साठी अत्यंत महत्त्वाचे मुद्दे घेऊन आपण एक प्रश्नपत्रिका तयार केलेली आहे, जे तुम्हाला येणाऱ्या काही दिवसांमध्ये होणाऱ्या घटक चाचणी परीक्षा क्रमांक 2 साठी अत्यंत उपयोगी ठरणार आहेत. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकन प्रेस करा. व्हिडिओला लाईक शेअर करायला विसरू नका. या अगोदर आपण विज्ञान भाग 1 यासाठी घटक चाचणी क्रमांक 2 ची प्रश्नपत्रिका आपल्या चॅनलवरती अपलोड केलेली आहे. त्या व्हिडिओची लिंक तुम्हाला याच व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तुम्ही हा देखील व्हिडिओ एकदा नक्की पाहून घ्या. तर विज्ञान भाग 2 मध्ये द्वितीय सत्रापासून तुम्हाला जे काही पाठ शिकवले आहेत त्या पाठांची माहिती घेऊनच किंवा त्या पाठावर आधारित आपण मुद्दे या व्हिडिओमध्ये घेतलेले आहेत. तर यामध्ये केवळ जैवतंत्रज्ञानाची ओळख या पाठावर आधारित प्रश्न नाही आहेत. बाकी या 3 घटकांवर आधारित प्रश्न आहेत. एकूण 20 मार्कांचे हे प्रश्न असतील. विज्ञान भाग 1 20 मार्क, भाग 2 20 मार्क, भाग 1 साठी 1 तास, भाग 2 साठी 1 तास, अशा प्रकारे 2 तास वेळ तुम्हाला असेल पेपर सोडवण्यासाठी. आता या ठिकाणी आपण भाग 1 चा एक व्हिडिओ आणि भाग 2 चा एक व्हिडिओ घेतलेला आहे. चला अधिक वेळ न घालवता आपण आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूया. पहिला प्रश्न असेल पुढील विधानांची योग्य पर्याय क्रमांक लिहायचे आहेत. तर पहिला प्रश्न बघा. यामधील वृक्कातील गाळण्याची मूलभूत क्रिया करणाऱ्या घटकाला टिंबटिंब असे म्हणतात. तर आपल्याला माहिती आहे याचं उत्तर काय? नेफ्रॉन. नेफ्रॉन काय करत असतं? जी वृक्क आहेत, किडनी आहेत, यामध्ये आपलं रक्त चाळून घेण्याची मूलभूत क्रिया करत असतं. पुढे जाऊया. गुणसूत्रे मुख्यतः टिंबटिंबांनी बनलेली असतात. कशापासनं? DNA यापासून. ठीक आहे. RNA नाही, mRNA किंवा tRNA नाही आहे. उत्तर काय? DNA. त्याच्यानंतर पुढे अवकाश निरीक्षणासाठी दुर्बिणीचा वापर सर्वप्रथम टिंबटिंब यांनी केलेला आहे. पर्याय पहा: न्यूटन, गॅलिलिओ, डॉक्टर स्वामीनाथन आणि यापैकी नाही. तर याचं अचूक उत्तर आहे ते म्हणजे गॅलिलिओ यांनी. ठीक आहे. पुढे जाऊया. खालील उपप्रश्न सोडवा. 2 मार्कासाठी असतील. चूक की बरोबर ते लिहा. काय विधान दिलेलं आहे पहा. मानवामध्ये वृक्क म्हणजेच किडनी हा उत्सर्जनाचा महत्त्वाचा आणि एकमेव अवयव आहे. ठीक आहे. आता लक्षात घ्या, वृक्क हा महत्त्वाचा अवयव आहे परंतु एकमेव नाही आहे. त्यामुळे हे विधान चूक आहे. का एकमेव का नाही आहे? कारण यामध्ये त्वचा आणि फुफ्फुसे हे देखील महत्त्वाचे अवयव आहेत, जे आपल्या शरीरामध्ये उत्सर्जनाची महत्त्वाची भूमिका निभावत असतात. त्यामुळे विधान पूर्णपणे चूक आहे. पुढे जाऊया. सहसंबंध पूर्ण करा. 3:1 एक संकर आहे. तर 9:3 3:3 आणि 3:1. तर हे जे गुणोत्तर आहे ना, हे द्विसंकर संततीचं गुणोत्तर आहे. त्यामुळे याचं उत्तर आपण लिहिलेलं आहे. पुढे जाऊया. प्रश्न क्रमांक 2. खालील विधानांची शास्त्रीय कारणे लिहा. कोणते 2 सोडायचे आहेत? 4 मार्कांसाठी हा प्रश्न असेल. एक प्रश्न जर सोडवला तर 2 मार्क तुम्हाला भेटतील. त्यामुळे 2 अचूक मुद्दे या ठिकाणी तुम्हाला लिहिणे गरजेचं आहे. पहिला प्रश्न बघा. वृक्कांची कार्यक्षमता कमी झाल्यावर रक्त व्याश्लेषण करतात किंवा डायलिसिस करतात. मुद्दे बघा. तर सजीवांमध्ये अनेक नको असलेले घातक पदार्थ जसे युरिया, युरिक आम्ल, अमोनिया हे तयार होतात. बघा, हे घटक आपल्या उत्तरामध्ये येणं अत्यंत आवश्यक आहे. आता हे पदार्थ जर शरीरामध्ये साचून राहिले किंवा जास्त काळ राहिले तर शरीराला गंभीर अशी इजा पोचवू शकतात किंवा काही वेळाने त्या सजीवाचा मृत्यू देखील होऊ शकतो. हा पहिला मुद्दा अत्यंत महत्त्वाचा आहे. उत्तरामध्ये हे घटक येणे गरजेचे आहेतच. मग आता वृक्क जर निकामी झाले किंवा काम करत नसतील, इन्फेक्शन झाले असेल, त्यांना इजा झाली असेल, ठीक आहे, तर वृक्क निकामी झाले असेल, शरीरातील रक्तात हे नायट्रोजनयुक्त विषारी पदार्थ साचून राहतात. मग हे पदार्थ शरीराच्या बाहेर काढून टाकणे अत्यंत गरजेचं असतं. म्हणजे बाहेर काढून टाकण्यासाठी कृत्रिम अशा उपकरणाचा वापर करावा लागतो, अन्यथा त्या रुग्णाचा मृत्यू होतो. ठीक आहे.
मग ज्या यंत्राच्या मदतीने आपण हे सर्व टाकाऊ पदार्थ शरीराच्या बाहेर टाकून देत असतो ना, त्याला म्हणायचं आहे व्याश्लेषण यंत्र, आणि या प्रक्रियेला काय म्हणायचं, व्याश्लेषण. पुढे जाऊया. वर्णकहीन व्यक्तीची त्वचा निस्तेज व केस पांढरे असतात. त्याचं कारण सांगायचं आहे. तर वर्णकहीनता हा जनुकीय विकार आहे. ठीक आहे. आणि अशा प्रकारचा विकार असलेल्या रुग्णाच्या किंवा त्या व्यक्तीच्या शरीरात मेलॅनिन हे वर्णक तयार होत नाही. आपल्याला माहिती आहे मेलॅनिन एक प्रकारचं वर्णक आहे, प्रथिन आहे, जे आपल्या शरीरामध्ये त्वचेला, केसांना किंवा आपल्या डोळ्यातील बुबुळांना एक विशिष्ट प्रकारचा रंग देत असतं. परंतु वर्णकहीन अशा प्रकारचे जे वर्णकहीनता अशा प्रकारचा जो विकार आहे, हा विकार झालेल्या व्यक्तीच्या शरीरामध्ये मेलॅनिनची निर्मिती होत नाही. आता मेलॅनिनमुळेच डोळे, त्वचा, केस यांना तपकिरी किंवा काळा रंग मिळत असतो. आता वर्णकहीन व्यक्तीमध्ये हे रंगद्रव्यच नसतं, त्यामुळे त्यांची त्वचा कशी असते, निस्तेज असते आणि केस कसे असतात, पांढरी असतात. पुढे जाऊया. तंतुकणिकीय विकृती ही फक्त मातेकडूनच संततीला मिळत असते. कारण बघा, आता तंतुकणिका हे पेशी अंगक केवळ मातेच्या अंडपेशीपासूनच भ्रूणामध्ये पुढे संक्रमित होत असतं. लक्षात घ्या, कशापासून येत असतं, अंडपेशीपासूनच. आणि अंडपेशी कुठे आहे, स्त्री युग्मकामध्ये आहे किंवा स्त्री जनकामध्ये आहे. ठीक आहे. पित्याच्या शुक्राणूपासून, म्हणजेच काय, पित्याच्या शुक्राणूपासून हे आपल्याला मिळत नाही. म्हणजे भेटतं कुठून, अंडपेशीपासून, मातेपासून. ठीक आहे. पुढं मग त्यामुळे तंतुकणिकेवर जर काही विकृती असेल ना, तर ती नक्की मातेकडूनच पुढील संततीला मिळत असते. ठीक आहे. पुढे जाऊ. ब उपप्रश्न बघा. कोणतेही 3 सोडवायचे आहेत 2 मार्कासाठी. तर कोणते 2 अचूक मुद्दे येणे गरजेचे आहेत. तर जलाणूवर्ती हालचाल व रसायनवर्ती हालचाल यांची आपल्याला व्याख्या लिहायची आहेत. पहिलं बघा, जलाणूवर्ती हालचाल. आता वनस्पतीची मूळ संस्था पाण्याच्या दिशेने हालचाल करते, यालाच काय म्हणतात, जलाणूवर्ती हालचाल. ठीक आहे. ही झाली व्याख्या. पुढं रसायन अनुवर्तन. आता वनस्पतीचे काही भाग विशिष्ट रसायनाच्या दिशेने हालचाल दर्शवतात. उदाहरण, बीजांडाच्या दिशेने होणारी परागनेलिकेची वाढ. ही उदाहरण कशाचं आहे, तर रसायनानुवर्तनाचं उदाहरण आहे. ठीक आहे. पुढे जाऊया. चेतापेशी म्हणजे काय, त्याचे प्रकार सांगा. व्याख्या लिहा, 1 मार्क. प्रकार सांगा, दुसरा उर्वरित 1 मार्क. आता शरीरामध्ये एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी संदेश वहनाचे कार्य करणाऱ्या विशिष्ट प्रकारच्या पेशींना चेतापेशी असं म्हटलं जातं. हे झाली व्याख्या. प्रकार बघा. आता चेतापेशींचे त्यांच्या कार्यानुसार 3 प्रकार पडतात किंवा 3 प्रकारामध्ये यांचं आपण वर्गीकरण करत असतो. पहिलं संवेदी चेतापेशी, प्रेरक चेतापेशी आणि सहयोगी चेतापेशी. आता संवेदी चेतापेशी काय करत असतं, आपल्या त्वचेकडून किंवा अवयवाकडून मेंदूकडं संदेशाचं वहन करत असतं. प्रेरक चेतापेशी मेंदूकडून अवयवाकडे, ग्रंथीकडे संदेशाचं वहन करत असतं आणि दोघांना मदत जे करत असते ना, त्याला काय म्हणायचं आहे, सहयोगी चेतापेशी. पुढे जाऊया. अनुवांशिक विकृती का उद्भवतात, कारणे बरेच आहेत. ठीक आहे. मग याची कोणते 2 कारणे सांगायची आहेत. आता या ठिकाणी मी बरेच कारणे घेतलीत, यापैकी अचूक कोणते 2 मार्कासाठी आहे, म्हणून 1 असे 2 मुद्दे. पण तुम्हाला जर एक्स्ट्रा माहीत असतील तर नक्की एक्स्ट्रा लिहा, कारण पहिल्या 2 मुद्द्यामधील एखादा घटक जर चुकला तर आपले मार्क जाणार नाहीत. ठीक आहे. पहिलं बघा, कधी कधी काही कारणांनी गुणसूत्रांची संख्या बदलते. यामुळे गुणसूत्रांची आधिक्य किंवा कमतरता. आधिक्य काम म्हणजे काय, गुणसूत्रांची संख्या वाढते. कमतरता म्हणजे काय, गुणसूत्रांची संख्या कमी होते. आता काही वेळा गुणसूत्रांचा एखादा भाग लोप पावतो, तुटतो. ठीक आहे. कधी तो जास्त प्रमाणात विभागतो, तर कधी त्यातील जनुकांचे स्थानांतरण होते. ठीक आहे. हा तुटलेला जो भाग आहे ना, दुसऱ्या जनुकाला जाऊन जोडला जातो. पुढचं कारण बघा, कधी जनुकात उत्परिवर्तन होऊन हानिकारक असे बदल निर्माण होतात, जे ॲडेनिन, ग्वानिन, प्युरिन आहे ना किंवा सायटोसिन ह्यांच्या जे जोड्या आहेत ना, या जोड्या बदलतात. त्यामुळे ह्यालाच काय म्हणायचं, उत्परिवर्तन. आणि याच्यामुळं काय होतं, त्या जनुकामध्ये हानिकारक असे बदल होत असतात. पुढे बघा. आता मानवी पेशीत गुणसूत्रांची संख्या
त्यांच्यावरील जनुके, जनुकांचे लिंगसापेक्ष प्रकार इत्यादीवर आनुवंशिक विकृती अवलंबून असतात व या आनुवंशिक विकृतींचं देखील संक्रमण होऊ शकतं. ठीक आहे, हे कारणं बरेच आहेत. पुढे जाऊया आपण. टीप लिहा प्रतिक्षिप्त क्रिया. आता इथे वेळ असेल तर तुम्ही आकृती देखील काढावी लागेल ना. ठीक आहे, आता या ठिकाणी आपण आकृती घेतलेली नाही आहे, तर माहिती लिहूया. प्रतिक्षिप्त क्रिया म्हणजे काय? सर्वात अगोदर याची व्याख्या लिहायची. हां, तर बघा, पर्यावरणातील एखाद्या उद्दीपनाला अनैच्छिकरित्या क्षणार्धात तात्काळ दिलेला प्रतिसाद म्हणजे प्रतिक्षिप्त क्रिया आहे. आता अशा क्रियांवर आपण विचार न करता आपले नियंत्रण नसताना देखील प्रतिक्रिया देतो, म्हणूनच याला प्रतिक्षिप्त क्रिया म्हणतो. अशा परिस्थितीमध्ये मेंदूशिवाय नियंत्रण आणि समन्वय अतिशय योग्य प्रकारे राखला जातो. मेंदूवरील क्रियांचा भार कमी करण्यासाठी या प्रतिक्षिप्त क्रिया उपयोगी ठरत असतात. ठीक आहे, आता पुढे काय सांगितलं बघा. प्रतिक्षिप्त क्रियामुळे जीवितेचा धोका टळत असतो, म्हणजे आपला जीव वाचू शकतो. ठीक आहे, आता प्रतिक्षिप्त क्रियेचा मार्ग कशा प्रकारे असतो बघा. ज्ञानेंद्रिय, इथून पुढं संवेदी चेतापेशी, त्यानंतर मेरुरज्जू, सहयोगी चेतापेशी, प्रेरक चेतापेशी आणि शेवटी स्नायूपेशी किंवा ग्रंथी. म्हणजे यामध्ये कुठं मेंदूचा उल्लेख आहे का? तर नाही आहे. म्हणजे मेंदूशिवाय ही क्रिया पार पाडली जाते. पुढे जाऊया. रेडिओ दुर्बिणीची गुणवैशिष्ट्ये आपल्याला लिहायची आहेत. तर बघा, दृश्य प्रकाशाव्यतिरिक्त इतर सर्व तरंगलांबीच्या प्रकाश किरणांना ग्रहण करण्याची क्षमता ही केवळ रेडिओ दुर्बिणीमध्येच असते. आता दृश्य प्रकाश हा केवळ 400 नॅनोमीटर ते 800 नॅनोमीटर इतक्याच तरंगलांबीमधील जेवढे काही प्रकाश किरण आहेत हे ग्रहण करण्याचं काम दृश्य प्रकाश दुर्बिणी करत असते. परंतु या व्यतिरिक्त जे असणारे जे प्रकाशाचे तरंग आहेत त्यांना ग्रहण करण्यासाठी आपल्याला रेडिओ दुर्बीण पाहिजे. ठीक आहे ना. आता रेडिओ दुर्बिणीमध्ये कोणत्या प्रकारची भिंग किंवा आरसा वापरला जात नाही. ठीक आहे, आता रेडिओ दुर्बीण कशी असते तर ही विशिष्ट प्रकारच्या पॅराबोला किंवा लंबवर्तुळाकार, ठीक आहे, अशा प्रकारच्या डिशपासून बनवलेली असते. अनेक रेडिओ दुर्बिणी एकमेकांना जोडून त्यांचा समूह तयार करून अतिशय मोठी महाकाय अशी रेडिओ दुर्बीण बनवता येते. याचं एक चांगलं उदाहरण आपल्या पाठामध्ये दिले. पुण्याजवळ नारायणगाव या ठिकाणी GMRT ही रेडिओ दुर्बीण आहे. ठीक आहे, तर रेडिओ दुर्बिणी दिवसा तसेच रात्री आणि ढगाळ हवामानामध्ये अशा कोणत्याही परिस्थितीमध्ये काम करू शकतात. ठीक आहे, पुढे शेवटचा प्रश्न असेल प्रश्न क्रमांक 3. उपप्रश्न सोडवा. काय सांगितले? फरक स्पष्ट करा. चेता नियंत्रण व रासायनिक नियंत्रण. सुरुवातीला घेऊया चेता नियंत्रण, त्यानंतर रासायनिक नियंत्रण. फरकाच्या कोणत्याही 2 अचूक जोड्या आपल्याला या ठिकाणी घेणे गरजेचे आहेत. चेता पेशी आणि विविध प्रकारच्या चेतांनी चेता नियंत्रण केले जाते. आता रासायनिक नियंत्रण कशाद्वारे केलं जातं पहा. तर विविध अंतःस्रावी ग्रंथी आणि त्यातूनच स्रावणारी संप्रेरके याद्वारे हे नियंत्रण केलं जातं. चेता आवेग जलदरित्या शरीरामध्ये प्रवास करत असतात. संप्रेरकांची क्रिया खूप धीम्या गतीने सावकाश होत असते. पुढे बघा, चेता नियंत्रण अल्पावधीसाठीच असतं, जास्त काळ टिकत नाही. परंतु रासायनिक नियंत्रण प्रदीर्घ काळ हे टिकणारं असतं. पुढे चेतापेशीची सुबक आकृती काढायची. आपल्याला आपल्या पुस्तकामध्ये जी आकृती दिली ना त्याची चांगल्या प्रकारे तयारी करायची आहे. मग इथं वृक्षिका, केंद्रक, पेशिका, त्याच्यानंतर मज्जावरण आणि त्यानंतर अक्षतंतूचे टोक हे महत्त्वाचे नावं तिथं यायला पाहिजे. पुढे बघा, खाली दिलेल्या आकृतीवरून गुणसूत्रांचा प्रकार ओळखायचा आहे. ठीक आहे, इथं गुणसूत्र बिंदू आहे, हा मध्यभागी आहे आणि हा मध्यभागापासून थोडंसं पुढे गेलेला आहे. मग नावं काय येतील? हे मध्यकेंद्री गुणसूत्र आहे आणि हे उपमध्यकेंद्रीय गुणसूत्र आहे. ठीक आहे बेटा. तर अशा प्रकारे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता 9वीसाठी विज्ञान भाग 2 घटक चाचणी क्रमांक एकूण 20 गुणांची तुम्हाला या व्हिडिओमध्ये दिलेली आहे. त्यानंतर येणाऱ्या पुढच्या व्हिडिओमध्ये इयत्ता 9वीसाठी आपण द्वितीय सत्र परीक्षेसाठी अत्यंत महत्त्वाची जी सराव प्रश्नपत्रिका असतील ना त्याबद्दल व्हिडिओ बनवणार आहोत. त्यामुळे नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.